औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये सगळ्या बैठका घेत पिंजून फिरत होतो। जे महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आम्हाला आर्थिक महामंडळ मिळालं होतं त्याचा फायदा आम्हाला 2023 पासून आतापर्यंत काही झाला नव्हता। त्याप्रमाणे आम्ही 9 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलो होतो। त्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 48 तासात आम्हाला 2 वेळा भेट देऊन आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो। आणि आज तारखेला त्यांनी एक JR काढला। अमृत योजनेमध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत यांना समावेश करून पूर्ण त्या अमृत योजनेचा लाभ सर्व लिंगायत बांधवांना होणार याप्रमाणे ते JR काढलं आणि आमच्या प्रयत्नाला यश मिळालं असं आम्ही म्हणतो। ह्या सर्वांच्याच वतीनं आमच्या कमिटीचं म्हणा, समस्त लिंगायत समाज, इतर मराठा समाज म्हणा, धनगर समाज म्हणा, जैन समाज, मुस्लिम समाज सर्वच बांधवांनी आम्हाला जे मदत केलं त्यांचं व हे जे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील भाऊ यांचं देखील मनापासून अभिनंदन व सर्व पत्रकारांचं बी अभिनंदन करतो। कारण शिवाजी भाऊंच्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि आमच्या सर्व लिंगायत समाजाच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या आणि पूर्णच आम्हाला त्यांनी सहकार्य केलं। त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। 9 तारखेला क्रांती दिनाचं औचित्य साधून जे लिंगायत समाजाने जे आंदोलन साखळी उपोषण जे चालू केलेलं कोल्हापूर कलेक्टर ऑफिसजवळ त्या वेळेला जे सगळ्या लिंगायत समाज पूर्ण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्ह्यातून व बाकीच्या ठिकाणाहून जे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनसागर जो उसळला त्याच वेळेला ते मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यावेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टीची आमची दखल घेऊन त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्यावेळेला भेट दिली व ज्या गोष्टी आम्हाला ज्या मागणी होत्या लिंगायत समाजाच्या त्या सगळ्या मागणी मान्य करण्यासाठी आम्ही ज्यावेळेला त्यांना निवेदन दिलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला येत्या मंगळवारची 2 दिवसानंतरची त्यांनी भेट दिली व तिसऱ्या दिवशी आम्हाला परत त्यांनी भेट देऊन त्यावेळेला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे जे आमची सरसकट लिंगायत समाजाचा त्यांना लाभ मिळावा म्हणून जी मागणी केलेली होती ते त्यांनी मागणी मान्य करत असताना त्यांनी दुसरे म्हणजे अमृत योजनेअंतर्गत आम्हाला लिंगायत समाजाला त्याचा लाभ पूर्ण सरसकट लिंगायत समाजाला त्यांनी दिलेला आहे। पण जी आमची मूळ जी मागणी होती की लिंगायत समाजाचं ज्याला नाव आणि स्वायत्तता जे मिळावं ते जरी मिळालं नसलं तर 100% समाजाला आमच्या ज्या गोष्टीपासून ज्या आर्थिक विकास महामंडळापासून जे वंचित राहत होते ते वंचित न राहता सगळ्यांना आता त्याचा लाभ आपणाला त्या अंतर्गत जरी आपणाला योजनेअंतर्गत जरी मिळत असेल तरी त्या मागण्या आमच्या बऱ्यापैकी मला वाटतं सगळ्या मान्य झालेल्या आहेत। आणि त्या मागण्या मान्य करत असताना मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देत असताना चंदगडचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी यामध्ये मोठा पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी गाठीबिटी घालून घेऊन आणि त्यांनी मध्यस्थीने जे त्यांनी केलं आणि मुख्यमंत्री महोदय जे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी देखील ज्या आमच्या मागण्या मान्य करून घेऊन 8 दिवसामध्ये आम्हाला जे JR काढून देतो म्हटला ते 100% त्यांनी त्या दिलेल्या शब्दाला पाळलंय म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण त्याच्यापासून जर कोण आमच्यातली कोण एका दुसरा जरी कोण घटक जर त्यातला कोण वंचित जर राहत असेल तर त्यांना लाभ मिळण्यासाठी किंवा कोणत्या अडचणी जर आला तर त्या अडचणीपासून दूर करून सगळ्या मागण्या मान्य करून द्यायचा जसं शब्द दिला तो शब्द आता त्यांनी पाळलेला आहे। आणि इथून पुढच्या काळात देखील जे आमचे वेगवेगळे जे बाकीचे आमची काय मागण्या वगैरे असतील त्या मागण्या रास्त मागण्या ज्या असतील त्या मागण्या मानण्यासाठी आम्ही परत सरकारपर्यंत त्या वेळेला आम्ही जाऊ आणि पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यावेळेला आम्ही सगळ्या आमच्या संघटनेमार्फत डिक्लेअर करू। पण आज जे आम्हाला जे पाहिजे होतं ते 100% आम्हाला ती सगळी मागणी आमच्या मान्य झालेली आहे। त्याबद्दल आम्ही सरकारचं देखील आम्ही अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे लिंगायत समाजामार्फत शिवाजी पाटील साहेबांचं देखील आम्ही आभार मानतो की त्यांच्या सगळ्या या प्रक्रियेमुळे त्यांनी मोठा सहभाग घेतल्यामुळे आम्हाला सगळा लाभ मिळाला। जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। हर हर महादेव।